श्री गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे प्रत्यक्षात हा अमृताचा ठेवा आहे आपल्यासाठी। या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा अमृता समान आहे। उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं, उत्तम प्रकारे भगवंताची भक्ती करावी कशी, आपल्या गुरुची सेवा करावी कशी आणि आपल्या आईवडिलांची सेवा करावी कशी। आणि गुरु दत्तात्रेयांची सेवा जर मनापासून केली तर प्रत्यक्षात गुरुदेव दत्तात्रेय आपल्या भक्ताची जी कर्म आहेत जुनी ती आपल्या स्वतःच्या अंगावरती घेतात बघा। म्हणजे पूर्व जन्मातलं कर्म ही नष्ट करण्याची ताकद ही गुरुभक्तीमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण सुंदर ऐकणार आहोत या पवित्र असणाऱ्या गुरुचरित्र ग्रंथातील 5 अध्याय आणि या 5 अध्यायाचं सुंदर असं मराठी विवेचन, सुंदर अशा कथा त्यातल्या ऐकणार आहोत। आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपण दत्त भक्त आहात ना, नक्की व्हिडिओ पहा, ऐका आणि शेवटी कमेंट दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी कमेंट जरूर करा। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल। श्री गणेशाय नम, श्री गुरुदेव दत्त। अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा, सुंदर अशी कथा। फार फार जुन्या काळातील गोष्ट आहे। गोदावरी नदीच्या काठी वेदधर्म नावाचा ऋषी राहत होता आणि त्याच्या जवळ फार शिष्य होते बघा, भरपूर शिष्य होते। एके दिवशी ऋषींनी या सर्व शिष्यांना आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं की माझी पूर्वजन्माची हजारो पातके नष्ट झाली, ती केवळ अनुष्ठान केल्यामुळं, परंतु अजून थोडासा भाग राहिलाय बाकी आणि तो भोगल्या वाचून इलाज नाही। आणि तरी तो भोगण्यासाठी मला काशीला जावं लागते आणि तेथे जाताच माझ्या शरीराला कुष्ठरोग होईल, संपूर्ण शरीराला दुर्गंधी सुटेल, मी आंधळा होईल। 21 वर्षापर्यंत मला हा भोग भोगावा लागेल आणि अशा वेळी माझी सेवा करण्यासाठी कोण तयार आहे? शिष्य तर भरपूर होते, परंतु त्याच्यातील केवळ एकमेव म्हणजे एक शिष्य दीपक नावाचा तयार झाला गुरुची सेवा करण्यास। आणि तो आपल्या गुरुला घेऊन काशीला गेला। तेथे त्यांनी नदी काठावरती आश्रम बांधला। गुरुला कुष्ठरोग झाला। अहोरात्र गुरुची सेवा तो करू लागला। अहो, काशी विश्वनाथाच्या दर्शनाला सुद्धा दीपक कधीच गेला नाही। गुरु हाच परमेश्वर हीच त्याची पक्की भावना होती। परंतु कितीही चांगल्या प्रकारे सेवा केली तरी गुरु त्याच्याशी गोड बोलत नसत, उलट त्याला एकसारखे टोचून बोलत असे। परंतु दीपक हा आपल्या गुरुची सेवा करत होता मनापासून, त्याला काही फरक पडत नव्हता गुरुच्या बोलण्याचा। त्याची फार श्रद्धा होती आपल्या गुरुवरती आणि त्याची ही गुरुभक्ती पाहून भगवान शिवशंकर कैलासावरून आले हो त्या ठिकाणी काशीला आणि त्याला म्हणाले, तू वर महाग मला काहीतरी। दीपकच्या मनामध्ये आलं की आपल्या गुरुचा रोग बरा व्हावा असं म्हणावं, परंतु परत त्याच्या मनामध्ये विचार आला की गुरूंची इच्छा नाही ना, म्हणून त्यांनी महादेवांना काही मागितलं नाही। प्रत्यक्षात महादेव त्या ठिकाणी निघून गेले हो, शिष्यानं काही मागितलं नाही। म्हणून एवढंच नाही तर भगवान शिवशंकर वैकुंठामध्ये गेले आणि भगवान श्री हरिविष्णू देवाला सांगितलं की एक दीपक नावाचा शिष्य आहे, तो आपल्या गुरुची सेवा फार करतोय काशीला। आता हे सगळं कौतुक सांगितल्यानंतर भगवान श्री हरिविष्णू वैकुंठातून काशीला आले बघा, की दीपकची गुरुभक्ती पाहण्यासाठी। आणि देव त्या ठिकाणी म्हणाले, अरे तुझी एकनिष्ठ भक्ती गुरुची सेवा ती पाहून मी प्रसन्न आहे तुझ्यावरती। जो कोणी आपल्या आईबापाची सेवा करेल, गुरुची सेवा करेल, तो मला आवडतो, काहीतरी तू माग। आणि दीपक त्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू देवाला म्हणाला की हे देवा, मला एकच द्या की गुरुचं खरं स्वरूप मला समजण्यासाठी म्हणजे ओळखण्यासाठी मला ज्ञान द्या। आणि भगवान विष्णू देवांनी तथास्तु म्हटलं, नंतर ध्यान पावले। परंतु दीपकचे गुरु जे होते ते अंतर्ज्ञानी होते, ते सुद्धा भगवंताचे भक्तच होते। त्यांना सगळी हकीकत समजली। शिष्याची कसोटी पाहण्यासाठी धारण केलेलं कुष्ठरोग, आंधळपणा त्यांनी टाकून दिला आणि त्यामुळे त्यांचा देह दिव्य दिसू लागला। आणि ते म्हणाले, दीपक, तू जी गुरुभक्ती केली त्याच्यावरती मी फार प्रसन्न आहे आणि आज तुला मी वर देतो। जे लोक तुझं स्मरण करतील त्यांचं कष्ट निवारण तर होईल, परंतु ऐश्वर्यामध्ये ती लोक राहतील असा मी तुला वर देतो। आणि त्याच्यानंतर दीपक आनंदित झाला
आणि आपल्या माता पित्याकडे निघून गेला. गुरुदेव दत्त. तर या ठिकाणी अध्याय पहिला आणि दुसरा या ठिकाणी संपला. आता तिसरा अध्यायाची सुंदर अशी कथा पुढे आपण ऐकणार आहोत. अंबरीस नावाचा एक ब्राह्मण एकादशीचं कडक व्रत करत असे आणि एकसारखा ईश्वर चिंतनामध्ये तो मग्न असे. त्याच्या व्रताची कसोटी पाहण्यासाठी द्वादशीच्या दिवशी पहाटे दुर्वास ऋषी त्यांच्याजवळ घरी आले आणि ऋषींनी त्या ठिकाणी त्यांचा अगदी आदर सत्कार केला. बघा, अंबरत नावाच्या या ब्राह्मणाने आदर सत्कार केला आणि नंतर साधन द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी स्नान आणि अनुष्ठान उरकून लवकर येण्याबद्दल विनवणी केली अंबरीस ऋषींनी. आणि पुढे बघा, ऋषींना अनुष्ठान करून घरी येण्यास फार उशीर झाला दुर्वासा ऋषींना. म्हणून अंबरीस ऋषींनी केवळ तीर्थ घेऊन पारणं सोडलं. आणि याच्यानंतर दुर्वास ऋषी घरी आले आणि अंबरीस ऋषींच्या मुखाकडे पाहून म्हणाले, दुष्टा, अतिथीला पंक्तीला घेतल्या वाचून तू जेवण केलंस. आणि त्यांनी अंबरीस ऋषींना शाप दिला की जेवढ्या योनी आहेत त्या प्रत्येक योनीमध्ये तुला जन्म घ्यावा लागेल. आणि हे शब्द ऐकून त्या ठिकाणी दुर्वास ऋषींचे भगवंताला काळजी पडली तिकडे वैकुंठामध्ये. कारण विष्णू देवाचा भक्त होता, ब्राह्मण एकादशीचं व्रत करत होता. आणि तात्काळ पृथ्वी तलावरती भगवान श्री हरी विष्णुदेव प्रकट झाले. म्हणाले, दुर्वासा, तू माझा परम भक्त आहे. त्या अंबरीसाला जो शाप दिलाय ना, तो शाप मला दे. आणि याच प्रकारे दुर्वास ऋषींनी भगवान विष्णूला तो शाप दिला. आणि म्हणूनच मच्छकृम अशा प्रकारे जे 10 अवतार भगवंताला घ्यावे लागले आणि या 10 अवतारामध्ये जगाचं कल्याणच झालं पुढं. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 4 आणि कथा 3. संपूर्ण सृष्टीकर्ता ब्रह्मदेव असून त्यांना 7 मुले झाली. मरीची, अत्री, अंगिरस, फुलस्य, फुलह, ऋतू आणि वरिष्ठ अशी त्यांची 7 नावे. त्यापैकी अत्री ऋषी आणि अत्री ऋषींच्या पत्नीचं नाव माता अनुसया होतं. तर ही फार मोठी पतिव्रता होती. त्याचप्रमाणे अगदी मोठ्या आनंदाने अतिथी पूजन करत असे. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी माता अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी ठरवलं. बघा, आणि अत्री ऋषी घरी नाहीत ही संधी साधून ते त्यांच्या आश्रमात ब्राह्मणाची रूपे घेऊन आले. त्या ठिकाणी म्हणाले, आम्ही भुकेने व्याकुळ झालेलो आहोत. तुमच्या घरी इच्छा भोजन मिळतं असा लौकिक ऐकून आम्ही या ठिकाणी आलो आहे. माता अनुसयाने नमस्कार केला. त्यांना बसावयास आसने दिली. त्यांना हातपाय धुण्यास पाणी दिलं आणि ते आसनावर बसताच माता अनुसयेने उत्तम प्रकारचं अन्न करावयास सुरुवात केली. आणि तेव्हा हे तिन्ही देव, ब्राह्मण रूपात आलेले तिन्ही देव म्हणाले की हे अनुसये, तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढावं अशी आमची इच्छा आहे. आणि तू वाढणार नशील तर आम्ही न जेवता निघून जाऊ. आता असे हे चमत्कारिक मागणे ऐकून माता अनुसयाच्या मनामध्ये विचार आला की माझे मन पवित्र आहे, माझा पती तपस्वी आहे, त्या अर्थी मदन माझं काय वाकडं करू शकत नाही. आणि माता अनुसया त्या ठिकाणी म्हणाली, महाराज, तुम्ही स्वस्थ बसावे. मी जेवण तयार करते तुमच्या आवडीचं आणि मी तुमच्या इच्छेप्रमाणे नग्न होऊन तुम्हाला ते जेवण वाढेल. आणि माता अनुसया आपल्या स्वयंपाकघरात गेली आणि सुंदर असा स्वयंपाक तयार करू लागली. स्वयंपाक तयार झाल्यानंतर माता अनुसयाने आपल्या पतीच्या चरणाचं स्मरण केलं आणि अंगावरील आपले वस्त्र फेकून ती नग्न झाली. आणि त्या ठिकाणी म्हणाली, अतिथी ही माझे बाळे आहेत, डोळे झाकून म्हणाली. आणि नग्न होऊन माता अनुसया अन्न वाढण्यास आली. आणि काय चमत्कार हो! अहो, हे तिन्ही अतिथी ब्राह्मण रूपी तिन्ही देव, ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवांची 3 बाळं त्या ठिकाणी झाली. आणि ती तिन्ही बाळं आपापल्या आसनावरती लोळू लागली. आता हे सगळं दृश्य पाहून माता अनुसया घाबरली. घरात जाग गेली आणि आपली वस्त्रे नेसून ती पुन्हा बाहेर आली बालकाजवळ. आता तिन्ही बालक रडत होते आणि त्यांचं रडणं थांबण्यासाठी माता अनुसयेने स्तनपान दिलं. बघा, तिन्ही बाळांना, त्या तिन्ही बाळांना पाळण्यात घातलं. आणि एवढ्यातच अत्री ऋषी आपले अनुष्ठान संपून घरी परत आले. आणि त्यावेळी माता अनुसया
या बाळांना पाण्यात टाकून बघा झोका देत होती आणि त्या ठिकाणी अंगाई म्हणत होती. आणि माता अनसूयेने आपल्या पतीला हे सगळं घडलेला प्रकार सांगितला. अत्री ऋषींनी मनोभावे त्या ठिकाणी नमस्कार केला आणि हे तिन्ही देव त्या ठिकाणी बघा प्रकट झाले. तिन्ही देवांनी वर मागावयास सांगितला. समोर पतिव्रता असणारी माता अनसूया समोर, अत्री ऋषी समोर, आणि यांनी सांगितलं की पुत्र रूपाने माझ्या घरी तुम्ही राहावं. अत्री ऋषींनी सांगितलं. देवांनी ह्या तिन्ही ऐकलं, अंतर्धान पावले. ही तीन जी बाळं होती, चंद्र, दत्त आणि दुर्वासा, ही तिन्ही बाळांची नावं ठेवली आणि देव त्या ठिकाणी निघून गेले. याच्यानंतर पुढे चंद्र आणि दुर्वासा यांनी आपला अंश दत्तात्रयांच्या ठिकाणी ठेवून निघून गेले आणि दत्तात्रय अत्रींच्या आश्रमात राहिले. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. 4था अध्याय ठिकाणी संपला याची कथा आणि आपण आता 5वा अध्याय याची सुंदर अशी 4थी कथा आपण ऐकणार आहोत. मद्रास प्रांतामध्ये पिठापूर नावाच्या गावात अपाळ राजा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची बायको सुमती महान पतिव्रता असून अतिथीचा सत्कार करण्यास नेहमी दक्ष असे बघा. आणि एका अमावस्येच्या दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होतं. त्याच दिवशी दत्तप्रभू अतिथी वेशात भिक्षा मागावयास घरी आली. श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वी त्या सुमतीनं त्या भिक्षुकाला भिक्षा वाढली. प्रभू दत्तात्रयांनी आपलं रूप त्या ठिकाणी प्रकट केलं आणि काय पाहिजे तू वर माग असं म्हणाले. सुमती माता त्या ठिकाणी म्हणाल्या की आपल्यासारखा मला मुलगा व्हावा अशी तिने विनंती केली. गुरुदेव दत्तात्रय यांनी तथास्तु म्हटलं आणि असं म्हणून त्यांनी गुप्त झाले आणि झालेली जी हकीकत सगळी घडलेली गोष्ट आपल्या पतीला सांगितली सुमतीनं. पुढे त्यांना मुलगा झाला आणि त्यांचं नाव ठेवलं श्रीपाद असं नाव ठेवलं. 7 वर्ष पूर्ण होताच त्यांची मुंज केली. अहो मुंजेच्या वेळी 4 वेद खडखडा बोलत होते आणि सर्व लोक आश्चर्यचकित झाले. पुढे 16 वर्ष होताच आई बापानं लग्न करावयाचं ठरवलं आणि त्यावेळी श्रीपाद म्हणाले लग्न मला करायचं नाही. तेव्हा श्रीपाद उत्तरेकडे संन्यास घेण्यास निघाले आणि त्यावेळी त्यांचे जे मोठे बंधू होते 2, एक अंधळा होता आणि एक पांगळा. अहो त्यांचे सर्व अवयव कृपादृष्टीने बरे झाले. श्रीपाद यांनी पाहिलं आणि हे दोघेही भाऊ बरे झाले. दोघेही पुढे वेद पारंगत झाले आणि श्रीपाद वल्लभ काशीला जाऊन त्या ठिकाणी संन्यास घेतला. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. तर अशा प्रकारे गुरुचरित्र या ग्रंथातील या 5 अध्यायाचं सुंदर असं आपण मराठी विवेचन ऐकलं. हे नुसतं ऐकलं ना तर फार मोठं पुण्य प्राप्त होतं आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या माथी कपाळी राहतो, पाठीवरती थाप राहते आणि आपल्या घरातील वाईट शक्ती बघा वाऱ्यासारखी निघून जाते. गुरुचरित्र हा ग्रंथ जर वाचला मनापासून हृदयापासून तर तुमच्या जीवनातली सगळी संकट दूर होतात. पूर्व जन्मातील कर्म आहेत ती सुद्धा नाहीशी करण्याची ताकद या गुरुचरित्र ग्रंथामध्ये लक्षात घ्या. एक प्रकार हे अमृत आहे आपल्यासाठी. सुंदर अशा ह्या कथा आवडल्या असतील, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे आपल्या हाताने लिहून कमेंट नक्की जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.